नमस्कार. श्री स्वामी समर्थ. देव विकत मिळेल का? एक हृदयस्पर्शी लेख. 5 वर्षाचा एक छोटा मुलगा हातात 1 रुपया घेऊन एका वाण्याच्या दुकानात जाऊन उभा राहिला. दुकानदाराने त्या मुलास विचारले, बाळा, काय हवंय तुला? त्या मुलाने दुकानदारास विचारले, तुमच्या दुकानात देव भेटेल का विकत? हे ऐकून दुकानदार संतापला आणि त्या मुलावर जोराने ओरडून त्या मुलाला दुकानातून हाकलून दिले. तो मुलगा दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या असं करत करत 40 दुकाने फिरला. प्रत्येक दुकानासमोर जाऊन एकच विचारायचा, तुमच्या दुकानात देव भेटेल का? शेवटी शेवटच्या दुकानात एक म्हातारे आजोबा दुकानात बसले होते. त्यांना पाहून ह्या लहान मुलाने विचारले, बाबा, तुमच्या दुकानात देव भेटेल का? त्या बाबाने विचारले, बाळा, तुझ्याकडे किती पैसे आहेत? मुलाने प्रांजलपणाने सांगितले, 1 रुपया आहे माझ्याकडे. त्या दुकानदाराने मुलाला जवळ घेत विचारले, बाळा, तुला कशाला देव हवा आहे? तू देव विकत घेऊन करणार काय? असा प्रश्न ऐकून मुलाला बरं वाटलं. त्याच्या आशा पल्लवित झाल्या. बाबा असे विचारतात म्हणजे नक्कीच यांच्या दुकानात देव असणार आहे. या जगात मला माझ्या आईशिवाय कोणी नाही. रोज माझी आई कामाला जाते आणि माझ्यासाठी जेवण घेऊन येते, पण कालपासून ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. जर उद्या माझी आई मेली तर मला जेवण कोण देणार? डॉक्टर म्हणाले की आता फक्त देवच तुझ्या आईला वाचवू शकतो. म्हणून बाबा, मी देव शोधतो आहे ना तुमच्या दुकानात देव? दुकानदाराने त्या मुलाला विचारले, किती पैसे आहेत तुझ्याकडे? फक्त 1 रुपया. नको काळजी करू, 1 रुपयात देखील देव भेटेल. दुकानदाराने तो 1 रुपया घेतला आणि 1 रुपयात सध्या ग्लासभर पाणी येते. म्हणून त्याने 1 ग्लास फिल्टरचे पाणी त्या मुलाच्या हातात दिले आणि म्हणाला, हे पाणी प्यायला दिले की आई तुझी ठीक होईल. दुसऱ्या दिवशी स्पेशालिस्ट डॉक्टर हॉस्पिटलमध्ये आले आणि आईचे ऑपरेशन झाले. काही दिवसात ती ठीकही झाली. डिस्चार्जच्या दिवशी हॉस्पिटलचे बिल बघून ती बाई चक्रावली, पण डॉक्टर धीर देत म्हणाले, काळजी करू नका. एक वयस्कर व्यक्तीने हे सर्व बिल भरले आहे आणि सोबतच एक चिठ्ठी आहे. चिठ्ठी खोलून वाचताच माझे धन्यवाद मानू नकोस. तुला वाचवले ते परमेश्वरानेच, मी फक्त निमित्त होतो. तुला धन्यवाद द्यायचेच असतील तर आपल्या छोट्या अज्ञात बाळाला दे, जे बाळ रुपया घेऊन देव शोधत फिरत होते. यालाच विश्वास म्हणतात. देवाला शोधण्यासाठी करोडो रुपये दान करावे लागत नाहीत. श्रद्धा, भाव, विश्वास असला की 1 रुपयात देखील देव नक्कीच मिळतो. तात्पर्य एवढंच आहे की भक्ती साधी भोळी असू द्या, पण मनापासून भक्ती नामस्मरण केले की देव कोणत्या न कोणत्या रूपात येऊन नक्कीच मदत करतो. हेच खरं. चला तर मग आपणही मनापासून श्री स्वामी समर्थांना शरण जाऊ आणि त्यांची भक्ती सेवा करू. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.